नमस्कार मित्रांनो, पर्यटक सुंदर अनुभव या विषयावर एक सुंदरसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्ही बघू शकता एक लासूर गाव येथील दक्षिणी देवीच्या यात्रेला जाण्यासाठी दिवस ठरला आणि गाडी आली। गाडीत बसून आम्ही लासूर गाव येथे आलो आणि सुंदर असा फोटो सेशन करण्यासाठी तयार झालो। देवीचं दर्शन झालं, आशीर्वाद मागितला आणि खूप कुटुंबातल्या ज्या महिला आहेत आनंदित होत्या आणि आपली मनाची इच्छा मागण्यासाठी या मंदिराभोवती एक पॉईंट आहे त्या ठिकाणी गेल्या आणि आपल्या मनातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आशीर्वाद म्हणून मागितल्या। त्यानंतर फोटो सेशन म्हणून एक सुंदरसा फोटो कुटुंबाचा घेतला। नंतर दुसरा एक फोटो या ठिकाणी कुटुंबाचा आम्ही घेतला आणि सुंदर असे 5-10 फोटो सेशन त्या ठिकाणी आनंद म्हणून आम्ही घेतले। कारण पर्यटन हा सुंदर खरंच अनुभव असतो। तुम्ही बघू शकता फॅमिलीसोबत नंतर यात्रेमध्ये गेलो आणि यात्रेमध्ये जिथं चांगला पॉईंट दिसला तिथं अनेक फोटो सेशन करण्याचा आनंद आम्ही लुटला। लहान मुलं सोबत होती, मुलांना खूप आनंद झाला। यात्रेमध्ये खूप अशा खेळण्या होत्या, तुम्ही फोटोमध्ये बघू शकता। सुंदर असं दृश्य दिसत होतं आणि मुलांना तर अगदी आनंद झाला होता। कारण मुलांना असं वाटत होतं की अनेक गोष्टी खरेदी करतच राहावं। आम्ही पण या मुलासोबत खरेदीचा आनंद घेण्यासाठी यात्रेमध्ये फिरू लागलो। तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप वस्तू घेऊन आनंद घेत आहोत आणि कुटुंबासोबत पर्यटन करायला वेगळीच मजा असते। या आनंदाच्या गोष्टी करताना बालपण आठवत होते आणि लहानपणच्या केलेल्या गोष्टी म्हणून एक आनंद घेण्यासाठी मुलांनी घेतलेल्या वस्तूसोबत आम्ही देखील त्यांच्यासोबत आनंद घेत होतो आणि हे जे मुलं होती त्यांना दिलेल्या गोष्टी ज्या होत्या त्या वापरून बघत होत्या आणि वेगवेगळ्या गोष्टीचा आनंद ते घेत होते आणि प्रत्येक खेळणीच्या दुकानावर लहान मुलाला घेऊन गेल्यानंतर ते हट्ट धरत होती। मध्येच ज्या गोष्टी दिसल्या त्या मागत होती आणि ज्या आवडल्या त्या आम्ही त्या मुलांसाठी घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि सुंदर पद्धतीने मुलं हट्ट धरून काही वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागसता दिसत होती। त्यांना असं वाटत होतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे। तर मुलांनी मागितलेल्या गोष्टीपैकी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या खेळण्या वगैरे मुलांसाठी खरेदी करत आम्ही यात्रेचा आनंद घेत होतो। सुंदर अशी रुमाल वगैरे रंगीबेरंगी लावलेली होती, दुकानं डेकोरेट झालेल्या होत्या आणि यात्रेमध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी खेळण्या आलेल्या होत्या। मुलं हट्ट धरल्यानंतर मुलांना वेगळाच आनंद मिळत होता। आम्ही देखील त्या मुलांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन यात्रा संपली आणि गाडीत बसून परतीच्या प्रवासाला घरी आलो।